तर गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय। अनेक जण आपल्या लाडक्या बाप्पाला सुंदर अशा मखरांमध्ये विराजमान करतात। काही वेळा हे मखर पर्यावरणपूरक नसून थर्माकोलचे बनवलेले असतात। त्यामुळे सरकारने पर्यावरणपूरक देखावा असावा असं आवाहन नागरिकांना केले। ठाण्यामध्ये पर्यावरणपूरक मखरांचं प्रदर्शन भरलंय। त्या मखरांमध्ये ऑपरेशन सिंदूरचा संदेश देणारा मखर सर्वांचंच लक्ष वेधतोय। विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये असलेले मखर हे फक्त भारतातच नव्हे तर 7 समुद्रापलीकडे देखील पोहोचवले जात आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि सरकारने सांगितलेलं आहे की पर्यावरणपूरक या वर्षीचा गणेशोत्सव हा साजरा करण्यात यावा। आणि मी सध्या मखरांच्या प्रदर्शनामध्ये आहे, ज्या ठिकाणी पर्यावरणपूरक असे सर्वच मखर आहेत। मात्र मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारं ऑपरेशन सिंदूरचा देखील मखर या ठिकाणी बनवलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्वच मखर जे आहेत ते पर्यावरणपूरक आहेत। या मखरवरचा जर संदेश वाचला तर विघ्नहर्ता का वरदान है, यह वीरों का भारत महान है, कसम सिंदूर की, अशा प्रकारचे हे मखर जे आहेत ते आता बाप्पांची वाट पाहत आहेत। केव्हा बाप्पा या मखरांवरती विराजमान होत आहेत, कारण अनेक ग्राहक जे आहेत ते या पर्यावरणपूरक मखरांना प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपल्यासोबत ज्यांनी हे मखर बनवलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत। पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपण जो घरात साजरा करतो तो फूल, भक्ती, आरती, प्रसाद त्याच्याबरोबर जे मखर असतं ना ते पण विघटनशील। जसं गणपतीची मूर्ती आपली विसर्जन होते, सरकारने पण हे केलं की माती, शाडू माती की ती मूर्ती विघटन झाली पाहिजे, विसर्जन झाली पाहिजे, तसं आपलं मखरही झालं पाहिजे। म्हणजे त्या बाप्पासाठी जी तुम्ही सेवा करता ते कुठेतरी कचऱ्यात कुठेतरी लोळतंय, पडलंय, कचरा कुंडीमध्ये जळतंय असं नको, ते पण विघटन झालं पाहिजे। हा माझा मी थर्माकोलमध्ये बनवायचो, पण ज्यावेळेला सरकारने आदेश काढले आणि आम्हाला समजवलं की थर्माकोल हा विघटनशील नाही आहे, तर मग आम्ही ठरवलं की पूर्णपणे कागदामध्ये करायचं। हा कागद कोरुगेटेड पेपरपासून बनवला आहे आणि लोकांनी 2018 पासून मान्यता दिली आहे। खूप चांगलं त्याच्यावरती लोकांचा आम्हाला प्रतिसाद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल बोहिटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।